तर जय श्री महाकाल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्लॉगमध्ये. तर मी जात आहे आता परळी वैजनाथला. तर चला, तर बाहेरचं वातावरण बघून त्यानंतर गंगाखेडची गंगा क्रॉस करून सध्या पाणी कमी झाले. गेल्या वारच गेलतो गंगाखेडला, तर खूप पाणी होतं. त्यानंतर आलो आपण परळी वैजनाथच्या रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे परळी वैजनाथला. आता आपण जाऊ मंदिरात. तर वाटरनं जाताना लागते बजरंगबलीचं मंदिर. तिथं बाजार भरते सोमवारचा. आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. आता आपण बजरंगबलीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण जाऊ महादेवाच्या मंदिरात. आता आपण आलेलो आहेत महादेवाच्या मंदिरात. सर्वात पहिले आपण लावून घेतला गंध. इथं 12 ज्योतिर्लिंगापैकी 9 ज्योतिर्लिंग आहेत. पण आपल्या महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग असल्याने 5व्या क्रमांक येतात, म्हणून या 5वे ज्योतिर्लिंग मानले जाते. आता आपण लागलेलो दर्शन घ्यायला लाईनीला. तर आपलं दर्शन आता झालेलं आहे. आता आपण आलेलो आहे बाहेर. आता चाय पिऊ आणि मग जाऊया रेल्वे स्टेशन. आपलं चाय पिणं झालेलं आहे. आता आपण जाऊ रेल्वे स्टेशनला. आता आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनला. तर आता आपण बसलेलं आहे गाडीमध्ये. आता आपण जाऊ आपल्या गावाला. आपलं दर्शन हे सगळं एक नंबर झालं. अर्धा घंटा झाला या रेल्वे स्टेशनवर गाडी थांबलेली आहे. तर मित्रांनो, व्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी निघलेली आहे. हे बघा बाहेरचं वातावरण. तर आता आपण आलेलो आहेत आपल्या गावाला. तर आता आपण जाऊ घरी. तर आता मी आलेलो आहे घरी. तर मी माझा व्लॉग आता इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो.